पंचवेद हे वैदिक तत्त्वज्ञानावर आधारित असून त्यात नाट्यशास्त्र, संगीत आणि अध्यात्माचा संगम आहे. हे ग्रंथ वेदांच्या गूढ तत्त्वज्ञानाला कथारूपात मांडतात. पंचवेदमध्ये नाट्य आणि संगीताच्या माध्यमातून जीवनातील मूल्य मांडली जातात. कला ही केवळ मनोरंजनासाठी नसून ती जीवनशैली घडवणारी आणि आत्मशुद्धी करणारी असते, असा विचार यात प्रस्थापित आहे. पंचवेदात जीवनशैली, नैतिकता, कर्तव्य आणि समाजहित यावर भर दिला आहे. यातून व्यक्तीला योग्य आचारधर्म आणि जीवनगुण आत्मसात करता येतात. संस्कृती आणि परंपराचा सखोल अभ्यास यातून मिळतो. नाट्यशास्त्र आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम दिसतो. जीवनशैली सुधारण्यासाठी प्रेरणा देते. पारंपरिक संदर्भ असल्यामुळे आधुनिक काळातील भाषेत समजून घेणे थोडे कठीण पडू शकते. प्राचीन तत्त्वज्ञान असल्यामुळे याचा वापर सध्याच्या सामाजिक संदर्भात कसा करायचा यासाठी विचार करावा लागतो. पूर्वरंग संपन्न झाला आहे. आता आपण जे आत्मसात केले आहे त्याचा अभ्यास करूया. हा नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. यामध्ये जरा देखील चूक होता कामा नये. मुनिवर, आमचा नमस्कार स्वीकार करावा. सदैव आनंदी, स्नेहपूर्ण राहा. आपल्या आगमनाचे प्रयोजन व्यक्त व्हावे. मुनिवर, जेव्हापासून आपण नाट्यशास्त्राची निर्मिती केली आहे तेव्हापासून आमच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले. या प्रश्नांची उत्तरे आम्हाला प्राप्त व्हावी या उद्देशाने आम्ही आपणाकडे आलो आहोत. विचारा, अगदी विनासंकोच विचार. गुरुदेव, नाट्यशास्त्राची निर्मिती कशी झाली आणि या निर्मितीमागे काय उद्देश आहे? आपण अतिशय उत्तम प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न केवळ नाटकच नाही तर संपूर्ण जीवनाचे सार, इंगित, इप्सित समजण्याचे जणू माध्यमच झाले आहे. मुनिवर, जेव्हा त्रेतायुगात अखिल मानवजात काम आणि लोभ यांच्या मार्गावर जाऊन अधर्म आणि संघर्षाच्या दिशेने अधोगत होऊ लागली, तेव्हा इंद्रदेवाने ब्रह्मदेवांना प्रार्थना केली की असं कोणतं माध्यम आहे का जिथे पाहणे आणि ऐकणे अर्थात अवलोकन एकत्र होईल, ज्या अनुभूतीमुळे अखिल मानवजात धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाच्या मार्गावर सुलभतेने परत येऊ शकेल. तेव्हा ब्रह्मदेवांनी नाट्यवेद हा पंचवेद उत्पन्न केला आणि त्या वेदाच्या प्रयोगाचे शास्त्र अर्थात नाट्यशास्त्र. परंतु गुरुदेव, नाटक सामान्य वेद तर ज्ञानाने ओतप्रोत भरलेले भांडार आहे. साऱ्या जगाचे रहस्य त्यात दडलेले आहे. चारही वेद या उद्देशाच्या प्रतिपूर्तीसाठी सक्षम आणि पर्याप्त आहे. मग या नव्या वेदाचा अट्टहास का? सकल जनांना अतिशय सुलभ आणि सोप्या पद्धतीने अवगत व्हावे यासाठी. जनसामान्यांना नाटकाच्या माध्यमाद्वारे धर्माच्या मार्गावर, शिक्षणाच्या मार्गावर मार्गक्रमण करता यावे यासाठी. या आणि अशा सृजन पवित्र उद्देशांनी पितामह ब्रह्माजींनी 4 वेदांचे अनोखे मिश्रण करून नाट्यवेद या सृजनात्मक पंचम वेदाची निर्मिती केली. 4 वेदांचे तत्व ते काय आहे गुरुदेव? नाटकामधील जो पाठ आपण श्रवण करीत आहात तो पाठ ब्रह्माजींनी ऋग्वेदामधून संकलित केला आहे. कर्णपटलांवर पडणाऱ्या सर्वांग सुंदर गीतांचा स्वरांचा आधार सामवेद आहे. यजुर्वेदाद्वारे अभिनय आणि अथर्ववेदामधून नवरस स्वाद स्वीकारला आहे. 4 वेदांच्या अंगातून, अंतरंगातून नाट्यशास्त्राची निर्मिती केली आहे. गुरुदेव, म्हणजे नाटक केवळ आणि केवळ देवदेवतांसाठीच निर्माण केले आहे का? निश्चितच नाही. हाच प्रश्न, हीच शंका दानवांनी ब्रह्माजींच्या समोर मांडली होती. तेव्हा ब्रह्माजींनी उत्तर दिले की नाट्यशास्त्र सकलांसाठी आहे. नाटक हे देवता, राक्षस आणि मानवाच्या समस्त शुभ अशुभ कर्मांना दर्शविणारे माध्यम आहे. या नाट्यशास्त्रात अखिल त्रैलोक्याचे विवेचन आहे. नाटक हे असे एक माध्यम आहे जे दुःख, थकवा, त्याचप्रमाणे शोक याने ग्रासलेल्या पीडितांना विश्रांती, सुख, शांती, समाधान देते. नाट्यशास्त्रात सकल नवरस, सकल भावभावना, सकल शास्त्र, शिल्प आणि सकल कार्याची सर्वसमावेशकता आहे. असं कोणतं ज्ञान नाही की असं कोणतं कार्य नाही जे नाटकात दर्शविण्यात येत नाही. अद्भुत, संपूर्ण सृष्टीचा समावेश, लौकिक आणि अलौकिक ही सर्व धर्मे, अखिल प्राणी मात्रेंच्या भावभावनांची प्रातिनिधिक कला. होय, नाट्यशास्त्राला आपण सकल कलांचा उगमबिंदू म्हणू शकता अथवा विश्वातील समस्त
समाज या गोष्टींना गंभीरपणे का घेत नाही? कलाकार्याला नवाश्चक आणि अनपेक्षित का समजतात? आपण तर कलाकार आहोत, नीती निर्माता किंवा जग नियंत्रण आहे. कलाकार ही आपला धर्म आहे. आपल्या कलेच्या अनुषंगाने विषयानुरूप नीती नियंत्रणा विचार करावा लागेल. प्रयोगासाठी साधन सामुग्री आणि संधी उपलब्ध करून द्याव्या लागतील. नाटक केवळ कला नाही तर समाजाचा आरसा आहे. समाज माणसाला सत्याच्या मार्गावर आणण्याचे सुजन साधन आहे. रंगमंच नेहमी जात, धर्म, भौगोलिक सीमा यांच्या पलीकडे जाऊन समग्र मानवतेची शिकवण देतो. रंगमंच आज देखील समाजातील विषमतेला दूर सारून अखिल समाजात समता, एकता, बंधुतेचा भाव निर्माण करतो. आणि हीच सृजनात्मक भावना निश्चितचपणे या भूमीवर स्वर्ग निर्माण करू शकते. निसर्देव भूमीवर कलेविना समाज म्हणजे भावना शून्य पशूंचा समाज. याच आशा आणि अपेक्षांन्वये समाजाने कला आणि कलाकारांना ते स्थान द्यावे ज्याचे ते हक्कदारी आहेत. मी या नाट्यशास्त्राला पंचम वेद म्हणून संबोधिले आहे. पाचवा वेद सकल वेदांचा सर्वसमावेशक ज्ञान. ऋषीगण, माझे रंगकर्मी सुपुत्र आपल्या स्वागतासाठी आपल्या नाट्य प्रस्तुतीच्या तयारीसह आपली प्रतीक्षा करीत आहेत. चला आपण जाऊन नाटकाच्या सादरीकरणाचा आनंद आस्वाद घेऊया. प्रगती व्हावी या राष्ट्राची, पूर्ण व्हावी मनोकामना, हर्ष रुजावे सृष्टीमध्ये, जगी रुजावी हर्ष भावना. सुजलाम सुफलाम धरतीचा आधार निरभ्र आकाश, नित्य निर्भय सज्जन राहो, दुर्जनांचा व्हावा नाश, दुर्जनांचा व्हावा नाश. उदारचरितानां वन्दे मातरम्, उदारचरितानां वन्दे मातरम्. सर्वे भवन्तु सुखिनः वन्दे मातरम्, सर्वे भवन्तु सुखिनः वन्दे मातरम्. विश्वबन्धुत्वभावनां वन्दे मातरम्, विश्वबन्धुत्वभावनां वन्दे मातरम्. योगः कर्मसु कौशलं वन्दे मातरम्, योगः कर्मसु कौशलं वन्दे मातरम्. वसुदेव कुटुम्बकं वन्दे मातरम्, वसुदेव कुटुम्बकं वन्दे मातरम्, वन्दे मातरम्, वन्दे